आता आम्ही त्रिवेणी संगममध्ये स्नान करून आलेलो आहोत आणि आम्हाला खूप छान वाटतं आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहेत आणि माझ्या मावशांजींकडनं तुम्ही एक्सपिरियन्स एक समजून घ्या, कसं वाटतंय. गंगेमध्ये स्नान करणे म्हणजे त्रिवेणी संगममध्ये स्नान करणे ही मोठी पर्वणी होती आमच्याकरता आणि या संधीचा आज ईश्वर कृपेने आम्हाला त्याचा लाभ झालेला आहे आणि अतिशय प्रसन्न वाटते. आणि आमचा जो थकवा होता जो 42 तासाचा प्रवासाचा तो हा थकवा पूर्णपणे निघून गेलेला एकदम प्रसन्न वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि सगळे बोलतात की महाकुंभला येऊ नका, बट तुम्ही नक्की या. थोडंसं स्ट्रगल आहे पण इकडे येऊन खूप सुंदर वाटतं, खूप छान वाटतं आणि सर्वांनी यावं. म्हणजे गर्दी आहे पण सगळं एवढं व्यवस्थित पार पडतं आणि नियोजन एवढं चांगलं आहे ना, नियोजन खूपच अगदी चांगलं व्यवस्थितपणे पार आहे. पडते. त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच या महाकुंभाचा लाभ आनंद घेतला. घ्या, आनंद घ्या. आम्ही त्रिवेणी संगम आश्रम आहे, ब्रह्मलीन स्वामी गंगादास महाराज आहे, ते गंगारे महाराज म्हणून ओळखतात हे. आणि हे महाराजचं वैशिष्ट्य असं आहे, हे महाराज आमच्या भिवंडीला हे नेहमी यायचे आणि आमच्या घरीसुद्धा यायचे आणि ते फक्त त्यांनी आयुष्यभर फक्त त्यांनी फलाहार केला आहे. ते फक्त फलाहारावरती ते आयुष्य व्यतीत करत होते. आणि हे त्यांचा आश्रम आहे, खूप सुंदर आहे. त्यांनी आम्हाला एवढी छान आमची सेवा केली. आम्हाला दुपारचं जेवण होतं त्यांच्याकडनं आणि त्यांनी आम्हाला एवढं राहण्यासाठी खूप छान स्पेस दिली. महाकुंभला येऊन कोणाला राहायला स्टेसाठी ऑप्शन्स नाही आहेत, पण त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली आणि आम्ही इकडे 30 लोकांसाठी आमच्यासाठी त्यांनी जेवण केलं आणि खूप सुंदर वाटलं. आणि त्यांचा आश्रम खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आश्रम आहे. आणि त्यांच्या आश्रमातनं डिरेक्ट त्रिवेणी संगम दिसतं वरतून टेरेसवरनं, ते पण खूप सुंदर वाटतं. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडे. सगळे बोलतात महाकुंभला येऊ नका, पण तुम्ही नक्की या. तुम्हाला कसं वाटतंय आज स्नान करून? खूप सुंदर, मस्त, एकदम सुंदर, हलकं हलकंसं वाटते. एवढा मोठं ट्रॅव्हलिंग करून वाटतंय ना, वर्थ आहे. हे समुद्र स्नान नसून हे गंगा स्नान आहे आणि या गंगेबद्दल आपल्या सनातन धर्मात प्रचंड माहिती दिलेली आहे की एका गंगा स्नानाने काय होतं. मी स्वतः अनुभवलं आहे. आज माझ्या पायाला प्रचंड सूज होती, पायात सूज जात नव्हते. बघा, आपण लाईव्ह बघू शकता, एका अंघोळीत माझी सूज नष्ट झाली. आपण लाईव्ह बघू शकता, एका अंघोळीत माझी सूज नष्ट झाली. 40 तासाचा थकवा निघून गेला. मी आता पुढच्या प्रवासाला सज्ज आहे. आम्ही आता इथून वाराणसीला जात आहोत काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी. जय जय हर हर महादेव. आणि मेन म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की मी 108 डुबकी मारलेल्या आहेत आणि मला खूप छान वाटतं आहे. 108 डुबकी घेऊन महाकुंभमध्ये वाटलं नव्हतं 108 माझे डुबकी होतील करून, बिकॉज सगळे मोस्टली 11 आणि पाणी खूपच थंड होतं. बट स्टील आम्ही आमच्या मनाची तयारी करून आम्ही ते की आम्ही करणार म्हणजे करणारच, आणि म्हणून आम्ही 108 डुबक्या मारलेल्या आहेत. अतिशय छान वाटलं. आम्हाला वाटतं दर्शन होणार नाही, पण आमची जिद्द सर्वांची एकी, या इथून आम्ही 40-42 तास प्रवास करून गंगेमध्ये स्नान केलेलं, डुबकी मारलेली. जय गंगे, जय गंगे, जय गंगे. हे आमच्या सर्व प्रयत्नांनी सर्वांची एकजूट असल्या कारणाने हे पूर्ण आम्हाला शक्य झालेलं आहे. जय गंगे, जय गंगे. हॅलो गाईज, आता आम्ही चाललो आहोत बाईकवरनं, कारण की ऑप्शन नाही आहे. छोटे छोटे रस्ते आहे, बाईकवाल्यांनाच माहिती आहे. तुम्ही येणार असेल तर बाईकनेच ट्रॅव्हल करा. रिक्षा वगैरे बिलकुल नका घेऊ कुठेच, बिकॉज रिक्षावाले 1-1 किलोमीटरपर्यंतच जातात, त्याच्यानंतर पुढे नाही जात. तुम्हाला 4 ते 5 रिक्षा चेंज करायला लागणार, मगच तुम्ही महाकुंभला पोचू शकता. सो बेटर ऑप्शन तुमच्यासाठी स्कूटी किंवा बाईकच आहे. The next day. सो हॅलो गाईज, आता आमचा आहे 5वा दिवस आणि आम्ही निघालो आहेत वाराणसी काशी विश्वनाथच्या दर्शनाला. सो आमची आंघोळ वगैरे आता झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. खूप रश आहे इकडे पण, आणि हे बघा सगळे रेडी झालेत मस्त, आणि स्टील गर्दी बघा, आणि स्टील खूप मोठी संख्यामध्ये गर्दी आहे.
5 तास लाईनीमध्ये उभं राहायला लागणार आहे हे सांगितलेलं आहे. बट स्टील आपण प्रयत्न करूया. इफ आपल्याला दर्शन मिळतं असेल तर घेऊ, अदरवाईज डायरेक्ट आपण अयोध्याला भेटू. ओके, बाय. हे आमचे लेडीज ज्या आता रेडी झालेले आहेत, मस्त मस्त सकाळी सकाळी निघालेले आहेत, मस्त सगळे रेडी होऊन छान छान सगळे दिसतात आहे. वाव, व्हेरी गुड. हे आमचा लीडर आहे, आम्हाला घेऊन चाललाय. ग्रुप लीडर आहे, ग्रुप लीडर. एक ग्रुप लीडर पुढे गेलेत आणि सध्या वातावरण खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला जरा व्हिडिओ बंद करावा लागते. आपण भेटू नंतर. बाय बाय. हा, नमस्कार. आम्ही आता वाराणसीला पोहोचलेलो आहोत आणि वाराणसीच्या गल्लीमध्ये आता आम्ही एक नाश्ता करण्याकरता आलेलो आहोत. तिकडे बरीच नावं ऐकली, सुनीलला ऐकलं, बरंच काय ऐकले. बघूया आता. आम्ही आम्हाला कचोरी खायला मिळतं, गरमागरम पुरी भाजी खायला मिळते. इडली डोसा आहे तिथं. हां, आणि आमच्या मित्रांनी खबर आलेली आहे गरमागरम इडली डोसा इकडे बनणार आहे. बघूया, ठरवूया काय खायचं ते. नमस्कार. काशी विश्वनाथ हे एक ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे आम्ही भेट देणार आहोत. आम्ही थोडं नाश्ता करतोय आणि नंतर जसं मिळेल तसं आम्ही बसने जाऊन ते व्यवस्थित दर्शन घेणार आहोत. थँक्यू. लस्सी मिळेल. तो काही काशी विश्वनाथची गर्दी आहे, काशी घाटची गर्दी आहे आणि हाड बघायला पण एवढी गर्दी आहे, म्हणजे मंदिरात तर खूपच गर्दी आहे. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. हे गंगा घाट आहे काशी विश्वनाथचं. हाय, आम्ही आता आहोत काशीमध्ये, पण काशीमध्ये प्रचंड गर्दी आहे, प्रचंड म्हणजे प्रचंड. आम्ही इतक्या धक्काबुक्कीमध्ये अडकलो होतो आणि त्यातनं आता वाचून आलोय. त्यामुळे आता ज्या धक्काबुक्की झाल्यात त्याचे प्रसंग आठवून आम्ही खूप हसतो आहेत आणि खूप छान मस्त चालली आहे आमची ही पिकनिक. काशी आम्ही लांबूनच गंगेला लांबून नमस्कार केलं, काशी विश्वेश्वराला लांबूनच नमस्कार केलं. नेक्स्ट टाइम येऊ आम्ही जेव्हा गर्दी नसेल तेव्हा. तुम्हीही गर्दीमध्ये येऊ नका. नमस्कार. बघतायत. मी सगळ्यांना आवाहन करेन की गर्दीचे दिवस थोडे ओसरल्यावरच सगळ्यांनी घराबाहेर निघा. आफ्टर 26च तुम्ही काशी विश्वनाथला वगैरे या. आता बिलकुल येऊ नका. छोट्या छोट्या गल्लींमध्ये पण खूप मोठी गर्दी आहे आणि खूप धक्के देतात त्या लोक. छोटी छोटी गली में भी स्वागत हो रहा है, मत आइए. ज्यादा स्वागत हो रहा है, बहुत ज्यादा धक्के. खुद का स्वागत खुद के घर में ही कर लीजिए और आनंद लीजिए. यहाँ पे कभी मत आइए, कभी नहीं आइए, लेकिन गर्दी के टाइम में मत आइए. सो महाकुंभची गर्दी जेवढी आम्ही नाही बघितली तिकडे तेवढी आम्ही आणि धक्काबुक्की काढली आम्ही. आपकी 4x4 खोली में भी आपको आनंद मिलेगा, स्वर्ग मिलेगा, पर यहाँ नहीं मिलेगा. लाईफची काशी झाली आहे, जीवाची काशी झालेली आहे आमची. अशा पूर्ण काशी. प्लीज नका येऊ, कृपया करून तुम्हाला सांगते, यायची गरज नाही. आणि मेन थिंग तर आहे ना, इकडे बसेस आतमध्ये येऊन देत नाही, त्यामुळे कृपया करून तुम्ही येऊ नये. रिक्षावाले काय लुटतात तुम्हाला माहितीये का? 2-2 किलोमीटरवर सोडतात आणि 300-300, 400 रुपये घेतात. जाम लुटारू आहे ते. चालायला तर पुढे दुसरी रिक्षा घ्यायला. आणि तुम्हाला चुकून पण तुम्ही असा हे करणार की आम्हाला दर्शन मिळेल, बिलकुल पण तुम्हाला दर्शन मिळणार नाही. त्यापेक्षा आफ्टर 26 प्रयागराजची गर्दी संपेल त्याच्यानंतरच तुम्ही या, अदरवाईज तुम्ही येऊच नका. पण महाकुंभमध्ये जे स्नान केलं ना, खूप आनंद वाटला, खूप मस्त वाटलं. जेवढी महाकुंभमध्ये जेवढी गर्दी महाकुंभाला होती ना, त्याच्याहून प्रचंड जास्त काशीला होती. पण प्लीज काशीला नका येऊ, प्लीज. तुमच्या जीवाची काशी नका करू. जीवाची काशी नका करू. सो गाईज, तुम्ही आता ऐकलेलं आहे सगळ्यांकडनंच, तर तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला यायचंय या, पण तुमच्या ऑन रिक्सवरती या. अच्छा ठीक है.
आम्ही आमचं सांगायचं काम केलेलं आहे. जे आम्ही लाईव्ह बघितलेलं आहे ते तुम्हाला सांगतोय. बाकी काय नाही. बाकी इकडे आम्हाला काय फरक नाही पडत आहे. आम्ही मस्त झोपलो आहेत. आणि ही आमची रूम आहे. ही बघा, ही बघा, ही बघा, ही बघा, ही बघा. ही आमची रूम आहे. आणि काशीमध्ये आम्ही शिवा हॉटेलमध्ये इंटरनॅशनल हॉटेलमध्ये राहिलो आहोत, जे खूप छान आहे. तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करू शकता. आणि आता येऊ नका प्लीज. आणि मेन गोष्ट, हे हॉटेल देवळापासून जवळ आहे. समथिंग 10 मिनिट्स वॉकिंगवरती आहे. बट गर्दी असेल तर 1 तास. ओके, चला आपण भेटूया डायरेक्ट अयोध्याला. बाय.